वेलकम बॅक टू माय चॅनेल। आज आपण बघणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने केलेली कोथिंबीरीची वडी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया आजची ही आपली रेसिपी। याच्यासाठी इथं मी पहिल्यांदा एक जुडी कोथिंबीर आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि छान पाण्यानं 2-3 पाण्यानं धुवून घेतलेली, अशी थोडी देठ पण याच्यामध्ये मी घेतलेली आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही निवडून घ्या। याच्यामध्ये थोडासा एक ट्विस्ट देणार आहे। त्याच्यामध्ये आपण 1.5 वाटी बेसन म्हणजे डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा इथे वापरलेला आहे। रवा जाड बारीक कसाही घेऊ शकता। त्याचबरोबर इथं 3 चमचे मी दही वापरलेलं आहे। दह्यानं ना एक वेगळीच टेस्ट येते। चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेतलेलं आहे। थोडंसं हिंग आणि हळद घालून घ्यायची रंगासाठी आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा इथं करून घेतलेला आहे, तो इथं सगळा घालून घ्यायचा आहे आणि छान असं मस्त मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये पाणी शक्यतो घालू नका। आधी पहिल्यांदा न पाणी घालता असं हे या पद्धतीनं मळून बघा। जर आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घाला। तर अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी घालून इथं मळून घेतलेलं आहे। मला अगदी 3 ते 4 चमचे इतकंच पाणी याच्यामध्ये लागलेलं आहे, जास्त पाणी लागलेलं नाही आहे। त्याच्यामुळं तुम्ही पाण्याचा शक्यतो वापर कमी करा आणि ह्याचे हे असे रोल तयार करून घ्यायचे। हे जे रोल आहेत हे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटनं कसेही करून घेऊ शकता। मी हे असे या पद्धतीने लंबगोल असे मी करून घेतलेले आहेत। तर साधारण इथं हे 3 लंबगोल आपले तयार झालेले आहेत। हे आता मी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन ना याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे। वाफ देत असताना लक्षात ठेवा त्याची शिट्टी काढायची आणि 20 एक मिनटं आपण ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे। वाफ दिल्यानंतर हे जे गोल आहेत हे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या असे चकत्या म्हणजेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत। इथे हे थोडंसं गरम आहे, परंतु तुम्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच तुम्ही याच्या अशा वड्या पाडून घ्या। तुम्ही ह्या ज्या वड्या आहेत ना ह्या एकतर तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तुम्ही ना या अशा शॅलो फ्राय करू शकता, ज्या पद्धतीनं मी करणार आहे। तर याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि भरपूर सारी मोहरी आणि थोडंसं जिरं याच्यामध्ये घालायचं। मोहरीचा जो स्वाद आहे ना तो याच्यामध्ये ना अप्रतिम असा येतो। थोडीशी हळद घालून घ्यायची म्हणजे रंग असा उठावदार छान दिसतो या वड्यांचा आणि ह्या अशा पद्धतीनं सगळ्या वड्या घालून ना छान अशा या खरपूस अशा पहिल्यांदा भाजून घ्यायच्या। पाहिजे तर तुम्ही आणखीन थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल आणि जर तुम्ही तळलेलं काही खात नसाल तर तुम्ही हे अशा पद्धतीनं वड्या नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला या वड्या कशा वाटल्या ते। आणि अशाच आपल्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत ह्या ज्या वड्या आपल्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही पोहोचवा। तर ह्या कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायची असेल मला कमेंटमध्ये सांगा, ती मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। पुन्हा भेटूया, धन्यवाद।